नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, जी भाकरी खात असाल तर 3 भाकरी खा. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. चुलीवरची स्पेशल मेथी भाजी विथ भाकरी. चुलीवर बनवलेल्या जेवणाची चवच काही वेगळी असते ना मंडळी. अगं रडू नकोस गप रडालीस. धुराचा मंडळी, सुगंध, आज बघू ताजी शकताय तुम्ही मेथी चुलीवर आणि first मऊ class भाकरी मेथी भाजी, ही जोडी म्हणजे मऊ अगदी भाकरीचं स्वर्गीयच. यापेक्षा त्यामुळे व्हिडिओ स्वादिष्ट शेवटपर्यंत आणि बघायला साधं विसरू जेवण नका. दुसरं काही असूच शकत नाही. सर्वात आधी मेथीची भाजी स्वच्छ निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे माती राहणार नाही याची काळजी घ्यायचं. धुतलेली मेथीची भाजी ही अशी बारीक चिरून घेऊया. त्यानंतर कांदा चिरून घेऊया. कांदा चिरताना मंडळी जर डोळ्यातनं पाणी येत आहे तर कांदा कापताना डोळ्यातनं पाणी आलंय बघा मित्रांनो. बारीक कांदा चिरून घेऊया. मी इकडं कांदा चिरालोय, तिकडं चूल पण पेटून तयार आहे. त्यानंतर टोमॅटो चिरून घेऊया बारीक. कांदा टोमॅटो घातलं ना मंडळी, भाजीला चव वेगळीच येत्या. त्यानंतर हिरवी मिरची, 10 ते 12 पाकळ्या लसूण चेचून घेऊया खलबत्त्यामध्ये. बारीक चेचून घ्यायचं आहे लसूण. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे, कच्चे असतील तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. शेंगदाण्याने चव वेगळीच येते म्हणजे भाजीला. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता चुलीवर पातेलं ठेवून घेऊया. त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं चांगलं तडतडल्यानंतर ना चेचून घेतलेला लसूण चांगला भाजला की मग कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर हिरवी मिरची, ते चांगलं भाजून झालं की मग टोमॅटो घालून घ्यायचं. जर तुम्हाला अशाच चुलीवरच्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता चिरलेली मेथीची भाजी त्यामध्ये घालून घ्या. त्यानंतर मी इथं तुरीची डाळ भिजत घातलेलो, ती पण घालून घेऊया भाजीमध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊया सगळं एकजीव. भाजी चांगली मिक्स झाली की मग मीठ घालून घ्या मंडळी, कारण सुरुवातीला भाजी जास्त वाटते, नंतर कमी होते. त्यानंतर साखर, शेंगदाण्याचं कूट घालून सगळं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं. 7 ते 8 मिनिट भाजी शिजून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे ना मंडळी भाजीला एक चव वेगळी येते आणि टेक्स्चर बघा तुम्ही किती छान आलं आहे भाजीला. आता आपली चुलीवरची भाजी झणझणीत तयार आहे. आता ज्वारीची भाकरी करूया. एका परातीत ज्वारीचं पीठ घ्या. हळूहळू गरम पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या. पीठ चांगलं मऊसर मळून झालं की 1-2 मिनिट त्याला तसंच ठेवून देऊया. त्यानंतर गोळा तयार करून घेऊन असं भाकरी तयार करून घेऊया मंडळी. चुलीवरची मेथीची भाजी आणि मऊ लुसलुशीत भाकरी, आहा. चला या तुम्ही पण गरमागरम भाकरी आणि मेथीची भाजी खायला. अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या करून घेऊया. तयार झाली भाकरी.
चला, तयार आहे गरमागरम झणझणीत चुलीवरची मेथीची भाजी आणि मऊ लुसलुशीत भाकरी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आहोंना दिव्या जेवायला, काय म्हणतात बघूया. मंडळी, नीट भाकरी खात असाल तर 3 भाकरी खाल. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. चुलीवरची स्पेशल मेथी भाजी विथ भाकरी.